नमस्कार. मी किलचे विजयकुमार दगडूआप्पा, सहशिक्षक, ईश्वर माध्यमिक विद्यालय सावरगाव थोट, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. आजचा आपला टॉपिक आहे सिमिलॅरिटी, समरूपता. आणि आजच्या टॉपिकमध्ये आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आणि त्याची उपयोजने, ॲप्लिकेशन ऑफ बीपीटी, या घटकावर चर्चा करणार आहोत. तर पहा, बीपीटी आपणाला काय म्हणतंय, काय थेरम आहे. आता त्याचं स्टेटमेंट जर पाहिलं तर स्टेटमेंट काय आहे पहा. स्टेटमेंट समजून घेणं गरजेचं आहे. सर्वप्रथम, इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ a triangle intersect the remaining sides in two distinct points, then the line divides the sides in the same proportion. म्हणजे एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर दोन बाजूंना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल, इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स, तर ती रेषा त्या दोन बाजूंना प्रमाणात विभागते. लाईन डिवाइड्स दी साइड्स इन दी सेम प्रोपोर्शन. विधानाचा अर्थ आधी कळाला पाहिजे, विधान व्यवस्थित वाचून घेतलं पाहिजे. आता विधानाप्रमाणे जर आपण फिगर काढली तर काय घडेल या ठिकाणी पहा. या ठिकाणी आपण ट्रायंगल एबीसी घेतलेला आहे आणि लाईन एल पॅरलल टू BC which intersect AB and AC. AB आणि AC ला कशामध्ये इंटरसेक्ट करायली ती, इन पॉइंट P and Q रिस्पेक्टिव्हली. अनुक्रमे P आणि Q बिंदूमध्ये AB आणि AC ला ती छेदते. आता या ठिकाणी लाईनला L नाव द्या. आता या ठिकाणी पहा की मग आपलं पक्ष काय असेल, जे काय आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे गिव्हन काय, तर in triangle ABC, line L parallel line BC and line L intersect AB and AC in point P and Q respectively. जे काय फिगर मध्ये दिसतंय, जे माहित आहे ते आपलं पक्ष असणार आहे, गिव्हन असणार आहे. हे आपण 9वी मध्ये शिकलो. मग प्रूव्ह काय करायचंय, ती लाईन त्या दोन बाजूंना सेम प्रोपोर्शन मध्ये इंटरसेक्ट करते. म्हणजे या ठिकाणी AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC हे आपणाला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे आपलं टू प्रूव्ह काय असेल, मग साध्य काय असेल, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC असेल. आता या ठिकाणी पहा, हा थेरम आपण प्रूव्ह करत असताना आपणाला या ठिकाणी काही कन्स्ट्रक्शनची आवश्यकता आहे काय, हाही विचार या ठिकाणी महत्त्वाचा आहे. मग आता या ठिकाणी कन्स्ट्रक्शन आपण काय करणार आहेत पहा. तर या ठिकाणी PC आणि BQ हे सेगमेंट काढून घेणार आहोत. समजा PC काढला आणि BQ काढला, मग काय रचना केली, काय कन्स्ट्रक्शन केली, या ठिकाणी आपण लिहून टाकू. ड्रॉ सेगमेंट PC अँड सेगमेंट PQ. आता हा झाला प्राथमिक भाग, की फिगर काढणे, गिव्हन काय आहे, टू प्रूव्ह काय आहे हे लिहिणं, आवश्यक ती कन्स्ट्रक्शन करून घेणं, आणि त्याच्यानंतर आपण आता प्रूफला सुरुवात करणार आहोत. की प्रूफ देत असताना कोणत्या दोन ट्रायंगलचा या ठिकाणी आपण विचार करायलो किंवा काय करायचंय नेमकं. आता या ठिकाणी पहा, सुरुवातीला आपण ट्रायंगल घ्यायला लागलो APQ आणि BPQ. कन्स्ट्रक्शन केल्यानंतर आपण APQ आणि BPQ हे दोन ट्रायंगल घेतले. तर या दोन ट्रायंगलमध्ये काय आढळून येतं की APQचा आपण बेस AP आणि BPQचा बेस BP म्हणलं तर या ठिकाणी Q मधून आपल्याला परपेंडिक्युलर काढावा लागेल. दोन्ही त्रिकोणासाठी एकच परपेंडिक्युलर मिळेल. याचा अर्थ त्या दोन ट्रायंगलची हाईट इक्वल आहे.
मग आता या जर दोन ट्रँगलची हाईट इक्वल असेल तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले इक्वल हाईट असेल तर त्यांचा एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग बेसच्या रेशो इतका असतो. म्हणून आपण लिहू शकतो या ठिकाणी एरिया ऑफ ट्रँगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रँगल BPQ इज इक्वल टू AP अपॉन PB. इक्वेशन नंबर 1 ट्रँगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स, हे त्याचं रिझन असेल. आता त्याच पद्धतीनं दुसऱ्या वेळेस कुठले त्रिकोण घेणार आहेत आपण? APQ हा एक त्रिकोण घेणार आहोत आणि दुसरा घेणार आहोत PQC. आता हे दोन त्रिकोण घेत असताना आपण बेस म्हणून कोणत्या साईडचा विचार करणार आहोत? तर AQ आणि QC या साईडचा विचार करणार आहोत. दोन्ही त्रिकोणाचा पाया एकाच रेषेमध्ये आहे आणि P हा त्यांचा अपोजिट व्हर्टेक्स हा कॉमन आहे. मग P मधून जर परपेंडिक्युलर टाकला आपण AQ वर टाका किंवा QC वर टाकायचं म्हणलं तरी या ठिकाणी परपेंडिक्युलर एकच मिळेल. म्हणजे या दोघांची हाईट्स इक्वल असेल. म्हणजे आता या ठिकाणी त्रिकोण कुठले घेणार आहेत आपण? या ठिकाणी APQ आणि PQC और CPQ. आता या दोन त्रिकोणाचा रेशो काय असेल एरियाचा? तर AQ अपॉन QC असेल. त्यालाही कारण आपण त्याच पद्धतीनं देऊ शकतो. हे जे सेंटेन्स आपण वर लिहिलेले त्या पद्धतीनं इथेही सेंटेन्स लिहून टाका. इन ट्रँगल APQ अँड ट्रँगल CPQ हॅव्हिंग इक्वल हाईट्स. आता या ठिकाणी या इक्वेशन 1 अँड 2 झाल्यानंतर पुढे विचार या दोन इक्वेशनचं जर निरीक्षण केलं तर आपणाला पहा की जे काही 2 प्रूव्ह आहे याच्यामध्ये या दोन इक्वेशनच्या राईट हँड साईड जर इक्वल दाखवल्या आपण तर आपलं प्रूव्ह होणार आहे. परंतु त्याच्यासाठी या लेफ्ट हँड साईड इक्वल आहेत का? सेम आहेत का? नाहीत. या ठिकाणी डिनॉमिनेटरला ट्रँगल BPQ आहे, या ठिकाणी डिनॉमिनेटरला ट्रँगल CPQ आहे. मग या दोन ट्रँगलचा एरिया सेम आहे का हे आपण फिगरवरून ऑब्झर्व करू. मग आता यात BPQ आणि CPQ या दोन ट्रँगलमध्ये जर पाहिलं तर हा PQ कॉमन बेस आहे आणि या दोन PQ ही BC ला पॅरलल असल्यामुळे या दोन्ही ट्रँगलची PQ या बेसवरील हाईट सेम असेल आणि हाईट सेम असेल, बेस कॉमन असेल तर त्यांचा एरिया इक्वल असला पाहिजे. हे या ठिकाणी पहा की सेगमेंट PQ इज अ कॉमन बेस ऑफ ट्रँगल PQB अँड ट्रँगल PQC. सेगमेंट PQ parallel segment BC, hence triangle PQB and PQC have equal heights. Equal heights आहेत, कॉमन बेस आहे, म्हणजे एरिया सेम असला पाहिजे. त्यांचा एरिया कसा असला पाहिजे? सेम असला पाहिजे. मग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 काय सांगू शकतो आपण? इक्वेशन 1 अँड 2 ची लेफ्ट हँड साईड इक्वेशन 3 मुळे कशी झाली? इक्वल झाली. सो राईट हँड साईड आल्सो इक्वल, उजवी बाजू सुद्धा समान होईल. म्हणून आपण लिहू शकतो की या ठिकाणी APQ एरिया ऑफ ट्रँगल APQ इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रँगल PQC. हे इक्वेशन आपल्याला इथं डबल दाखवण्यात आलंय. आता या ठिकाणी फ्रॉम इक्वेशन 1, 2 अँड 3 काय लिहू शकतो? मग आपण हे इक्वेशन या ठिकाणी लिहिण्याची आवश्यकता नाही डबल. तर AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. या पद्धतीनं आपण हा BPT प्रूव्ह करू शकतो. आता याच्यानंतर जर याचा कॉन्व्हर्स पाहिला, तो काय आपल्या अभ्यासक्रमासाठी त्याचा प्रूफ नाही, परंतु आपल्याला त्यावरील एक्झाम्पल सोडवायचे. कॉन्व्हर्स काय असेल? या ठिकाणी लाईन L पॅरलल दिलेली होती BC ला आणि ती लाईन L डिवाइड्स these two sides in same proportion. आता आपणाला ती लाईन माहित असेल, अशी लाईन की जी त्या दोन बाजूचं प्रमाणात विभाजन करते. मग ती लाईन कशी असली पाहिजे? पॅरलल असली पाहिजे. पॅरलल असेल तर सेम प्रोपोर्शन मध्ये त्या दोन साईडला डिवाइड करते.
आता उलट म्हणावं लागेल की त्या दोन साईडला जर सेम प्रोपोर्शनमध्ये ती लाईन डिव्हाइड करत असेल तर ती लाईन थर्ड साईडला पॅरलल असली पाहिजे. मग पहा कॉन्व्हर्स काय आहे. इफ अ लाईन डिव्हाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन दी सेम रेशिओ, जर एखादी लाईन टू साइडला सेम रेशिओ मध्ये डिव्हाइड करत असेल, देन दी लाईन इज पॅरलल टू थर्ड साइड, ती तिसऱ्या बाजूला कशी असली पाहिजे, समांतर असली पाहिजे. या ठिकाणी काय त्याचा प्रूफ आपण देणार नाहीत, फक्त या ठिकाणी पहा तुम्ही की हा कॉन्व्हर्स सुद्धा आपल्याला कधी कधी वापरावा लागेल उदाहरणामध्ये. मग आता यापूर्वीच्याच फिगरचा विचार केला तर लाईन एल इंटरसेक्ट साइड ए बी अँड ए सी ऑफ ट्रायंगल ए बी सी इन पॉइंट पी अँड क्यू रिस्पेक्टिव्हली अँड ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. हे आपलं आता गिव्हन होईल. उलट झालंय विधान. आणि ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी जर असेल तर आपण म्हणू शकतो लाईन एल पॅरलल टू बी सी, लाईन एल पॅरलल टू बी सी. या पद्धतीने आपण कॉन्व्हर्स फक्त या ठिकाणी स्टेटमेंट दाखवलं, याचा प्रूफ आपण या ठिकाणी दाखवलेला नाही. आता मग बीपीटीचे ॲप्लिकेशन काय आहेत. तर पहिलं ॲप्लिकेशन आपल्याला माहिती की अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी, हे सुरुवातीला पहिलं ॲप्लिकेशन त्याचं दिलेलं आहे, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. आता ही प्रॉपर्टी काय आहे. आता या ठिकाणी त्याचं स्टेटमेंट काय आहे पहा की दी बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड्स दी साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशिओ ऑफ रिमेनिंग साइड्स. म्हणजे त्रिकोणाच्या कोणत्याही बाजूचा कोनाचा दुभाजक काढला, त्रिकोणाच्या कोणत्याही कोनाचा दुभाजक हा त्या कोनासमोरील बाजूला तो कोन समाविष्ट करणाऱ्या बाजूच्या प्रमाणात विभागतो किंवा इतर दोन बाजूच्या प्रमाणात तो विभागतो. मग आता या ठिकाणी या स्टेटमेंट प्रमाणे आपल्याला फिगर कशी काढता येईल हा सुरुवातीला विचार करा. की समजा आपण ट्रायंगल एबीसी घेतला, या ठिकाणी फिगर थोडी मी वेगळ्या पद्धतीने दाखवलेली आणि हा सी अँगलचा बायसेक्टर रे सी डी सी. मग आता या ठिकाणी आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, काय दिलेलं की इन ट्रायंगल ए सी बी और ए बी सी रे सी किरण सी हा काय आहे, याचा अँगल सीचा बायसेक्टर आहे, हे माहिती आहे आपल्याला. मग प्रूव्ह काय करायचं, तर तो अँगल बायसेक्टर अपोजिट साइडला डिव्हाइड करायला आहे इन टू पार्ट्स ए अपॉन ई बी. यांचा रेशिओ कशाच्या रेशिओ सोबत असेल, रेशिओ ऑफ रिमेनिंग साइड्स मीन्स ए सी अपॉन बी सी. म्हणजे या ठिकाणी आपलं साध्य काय असेल, टू प्रूव्ह काय असेल, ए अपॉन ई बी इज इक्वल टू ए सी अपॉन सी बी. मग आता या ठिकाणी पहा गिव्हन आपण लिहूत इन ट्रायंगल ए बी सी बायसेक्टर ऑफ अँगल सी. आता या ठिकाणी अँगल सी खाली डिस्प्ले झाले हे समजून घ्या. इंटरसेक्ट सेगमेंट ए बी इन पॉइंट ई. इन ट्रायंगल ए बी सी बायसेक्टर ऑफ, या ठिकाणी अँगल सी खाली डिस्प्ले झाले, इंटरसेक्ट सेगमेंट ए बी इन दी पॉइंट ई. काय सिद्ध करायचं, टू प्रूव्ह काय, ए अपॉन ई बी इज इक्वल टू ए सी अपॉन सी बी. पहा कुठल्याही प्रमेयामध्ये पक्ष काय आहे, साध्य काय आहे, विधान आपल्याला पाठ असणं आवश्यक आहेच. परीक्षेत दिलं जातं विधान, परंतु आपणाला माहीत असणं आवश्यक आहे. त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक कोनासमोरील बाजूला कोन समाविष्ट करणाऱ्या बाजूच्या प्रमाणात विभागतो.
म्हणजे या ठिकाणी हा जो काही अँगल बायसेक्टर आहे हा कोणासमोरील बाजूला डिव्हाइड करायला आहे, कशाच्या प्रोपोर्शनमध्ये, AC आणि BCच्या प्रोपोर्शनमध्ये. मीन्स AE अपॉन EB हा जो काही रेशो आहे हा AC आणि BCच्या रेशो इतका असेल. हे प्रूव्ह करायचे. आता या थेरममध्ये आपण कन्स्ट्रक्शन काय करतो, ही कन्स्ट्रक्शन अतिशय महत्त्वाची याच्यातली. आता पहा, कन्स्ट्रक्शन आपण काय करायलो की पॉइंट बी मधून CE या रेला पॅरलल लाईन काढायला लागलो. ड्रॉ पॅरलल लाईन पासिंग थ्रू पॉइंट बी अँड विच इंटरसेक्ट एक्सटेंडेड AC वाढवला तर त्या AC ला कुठं छेदेल, ती D पॉइंट मध्ये छेदेल. रचना काय केली पहा, कन्स्ट्रक्शन काय केली. ड्रॉ लाईन पॅरलल टू CE, रे CE पासिंग थ्रू पॉइंट B विच इंटरसेक्ट AC ॲट पॉइंट D. मग अशी का रचना केली आपण, कन्स्ट्रक्शन काय केली लिहून घेऊत आपण इथं. ड्रॉ लाईन पॅरलल टू रे CE पासिंग थ्रू दी पॉइंट B विच इंटरसेक्ट एक्सटेंडेड AC इन पॉइंट D. मग आता यावरून आपल्याला काय सिद्ध करता येईल, हे आपल्याला टू प्रूव्ह काय आहे, साध्य काय आहे, याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. मग आता ही फिगर कन्स्ट्रक्शन अशी केल्यानंतर आपण या ठिकाणी सुरुवातीला CE हा, जर या ठिकाणी आपण ABD या त्रिकोणाचा विचार केला, आता या ठिकाणी BC नाही असं गृहीत धरा, आणि समजा CE हा BD ला पॅरलल आहे असं जर गृहीत धरलं तर आपणाला माहिती इथं आपण BPT अप्लाय करू शकतो. मग या ठिकाणी प्रूफ मध्ये सुरुवातीला आपण तेच लिहूत की इन ट्रँगल ABD सेगमेंट EC पॅरलल BD. आपण कन्स्ट्रक्शनच तशी केलेली आहे. मग याला जर आपण BPT अप्लाय केला तर आपल्याला लिहिता येईल AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणतो. पहा, पुस्तकामध्ये हा भाग नंतर देण्यात आलेला आहे. सुरुवातीला त्यांनी काय केलं की या ठिकाणी हा जो तुमचा CD आहे, हा CD आणि BC हे कॉन्ग्रंट दाखवले. आता या ठिकाणी आपल्याला जे दिसतंय त्या पद्धतीने आपण करायलो. पुस्तकात उलट सिद्धता झालेली, क्रम उलट आहे, चुकीची नाही. मग आता हे इक्वेशन 1 मिळाल्यानंतर आपण हे जर या ठिकाणी आपल्या साध्यासोबत त्याची तुलना केली तर आपल्याला लक्षात येईल की लेफ्ट हँड साईडला AE अपॉन EB इज इक्वल टू राईट हँड साईडला AC अपॉन CB आहे. या ठिकाणी AC अपॉन CD मिळाले आपल्याला CB मिळण्याच्या ऐवजी. आणि या ठिकाणी आपल्या डोक्यात विचार येईल की मला आता CB आणि CD एकरूप दाखवायचे आहेत आणि त्यासाठी आपले यापुढचे प्रयत्न चालू आहेत. मग आता या ठिकाणी पहा की रे CE पॅरलल टू BD अँड AD इज अ ट्रान्सव्हर्सल. AD ही काय आहे, त्या दोन समांतर रेषांची छेदिका आहे. मग हा जो अँगल आहे कोणता, ACE हा अँगल CDB या अँगलशी कॉन्ग्रंट असला पाहिजे. का, करस्पॉन्डिंग अँगल, संगत कोन. म्हणून या ठिकाणी आपण लिहूत की अँगल ACE कॉन्ग्रंट अँगल CDB. पहा, याला आपण समजा इक्वेशन नंबर 2 म्हणू, करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वेशन नंबर 2. आता जर आपण ह्या दोन लाईन पॅरलल आहेत आणि BC जर ट्रान्सव्हर्सल घेतली तर या ठिकाणी हा अँगल कोणता, ECB आणि CBD हे दोन अँगल कॉन्ग्रंट होतील. त्याचं कारण काय, तर अल्टरनेट अँगल्स आहेत. मग आता या ठिकाणी पहा
BC जर ट्रान्सव्हर्सल असेल तर आपण कोणते दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवायलोत पहा. ते अँगल ECB कॉन्ग्रंट अँगल CBD. पहा हा अँगल या अँगलशी कॉन्ग्रंट आहे. या ठिकाणी हेच लक्षपूर्वक पहा की ACE हा अँगल CDB या अँगलशी कॉन्ग्रंट आहे. हा दुसरा अँगल म्हणजे ECB हा या अँगलशी कॉन्ग्रंट आहे. परंतु आपणाला या ठिकाणी गिव्हन काय आहे की CE हा अँगल बायसेक्टर आहे. म्हणजे या ठिकाणी हे दोन कोन एकरूप आहेत. म्हणून या ठिकाणी हा कोन या कोनाशी एकरूप आहे, हा कोन या कोनाशी एकरूप आहे आणि मुळामध्ये ते दोन कोन एकरूप आहेत. म्हणून हे दोन कोन कसे होतील? एकरूप होतील. म्हणून आपण या ठिकाणी लिहिणार आहेत ते अँगल ACE कॉन्ग्रंट अँगल ECB हे गिव्हन आहे, हे दिलेले आहे आपल्याला, अँगल बायसेक्टर आहे. मग आता हे जर दोन अँगल कॉन्ग्रंट असतील तर हे सुद्धा दोन कॉन्ग्रंट होतील. फ्रॉम इक्वेशन 2, 3 and 4. अँगल CBD कॉन्ग्रंट अँगल CDB. आता हे जर दोन अँगल कॉन्ग्रंट झाले तर हा त्रिकोण कोणत्या प्रकारचा त्रिकोण मिळणार आहे? समद्विभुज त्रिकोण मिळणार आहे. किंवा या ठिकाणी एकरूप कोनासमोरील बाजू एकरूप असतात. म्हणून या ठिकाणी आपण काय सांगू शकतोय की इन ट्रँगल CBD ट्रँगलमध्ये हे जर दोन अँगल कॉन्ग्रंट असतील तर त्यांच्या अपोजिट साईड सुद्धा कॉन्ग्रंट असतील. CB = CD. आणि पहा या ठिकाणी आपण पाहिलं होतं की आम्हाला CD नको होता, CDच्या ऐवजी CB पाहिजे होता. म्हणून आपण CB = CD दाखवलं. आता या इक्वेशन 1 मधील CDला कशानं रिप्लेस करा? BCनं रिप्लेस करा. फ्रॉम इक्वेशन 1 and 5 वी गेट AE/EB = AC/CB. या पद्धतीनं आपण अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ही प्रूव्ह करू शकतो. आता यानंतर याचं दुसरं कुठला ॲप्लिकेशन आपल्याला दिलेलं आहे तर ते पाहूत आपण. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. आता ही प्रॉपर्टी आपल्याला 3 पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सलच्या बाबतीमध्ये 8वी पासून आपण शिकत आलेलो आहोत. तर स्टेटमेंट काय आहे? खरं तर याचा प्रूफ सुद्धा देण्याची काय आवश्यकता नाही, परंतु पाहूत आपण नेमका प्रूफ कसा दिला जाईल. द रेशो ऑफ द इंटरसेप्ट्स मेड ऑन ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स इज इक्वल टू द रेशो ऑफ the corresponding intercepts made on any other transversal by the same parallel lines. मी वारंवार सांगतोय की एखादं स्टेटमेंट आपल्याला पाठ पाहिजे किंवा ते काळजीपूर्वक वाचलं पाहिजे आणि त्याचा पूर्ण अर्थ कळाला पाहिजे. आता जेव्हा आपण 3 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदतो, एका ट्रान्सव्हर्सलनं इंटरसेक्ट करतो, त्यावेळी त्या ट्रान्सव्हर्सलवर जे काही इंटरसेप्ट मिळतात त्यांचा रेशो हा दुसऱ्या कुठल्याही ट्रान्सव्हर्सलनं इंटरसेक्ट केल्यानंतर त्या दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलवर मिळणाऱ्या इंटरसेप्टच्या रेशोसोबत पहिल्या ट्रान्सव्हर्सलवर मिळणारे जे काही इंटरसेप्ट आहेत त्यांचा रेशो असतो. मग आता या ठिकाणी पहा, समजा आपण फिगर जर काढून पाहिली तर या ठिकाणी लाईन L, लाईन M अँड लाईन N, 3 लाईन्स आर पॅरलल अँड हिअर T1 अँड T2 इज अ ट्रान्सव्हर्सल. आता T1 ही ट्रान्सव्हर्सल ABC या 3 बिंदूमध्ये लाईन L, लाईन M आणि लाईन N ला इंटरसेक्ट करते आणि दुसरी ट्रान्सव्हर्सल T2 PQR या पॉइंटमध्ये त्या 3 लाईनला इंटरसेक्ट करते. मग आता AB या ठिकाणी पहा, T1 या ट्रान्सव्हर्सलवर कोणते इंटरसेप्ट मिळाले? AB, BC हे 2 मिळाले. तिसरा आपण सांगू शकतो AC. त्याच पद्धतीनं दुसरी ट्रान्सव्हर्सल, दुसरी छेदिका
या दुसऱ्या छेदिकेवर कोणते आंतरछेद मिळाले, इंटरसेप्ट कोणते मिळाले, तर हा PQ आणि QR. म्हणजे AB आणि BCचा रेशो हा PQ आणि QRच्या रेशो इतका असतो. हे या ठिकाणी या गुणधर्मात सांगितलेले आहे. कधी? इफ अँड ओनली इफ लाईन L, लाईन M अँड लाईन N आर पॅरलल टू इच अदर. त्या पॅरलल असतील तरच असं घडेल, अन्यथा नाही. मग आता हे जर प्रूव्ह करायचं झालं तर काय करावं लागेल आपल्याला? आपण थोडक्यात याचा प्रूफ पाहणार आहे. तिथं हे आपण सगळं सांगितलेलं आहे की लाईन L पॅरलल लाईन M पॅरलल लाईन N, T1 and T2 आर ट्रान्सव्हर्सल्स. T1 transversal intersect the line in point A, B and C. Also T2 intersects the lines in point P, Q, R. हे आपण सांगितलं. मग काय प्रूव्ह करायचं मी तेही सांगितलं तुम्हाला की AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR. हे सिद्ध करायचे. मग आता याच्यासाठी कन्स्ट्रक्शन कुठली वापरायची? तर कन्स्ट्रक्शन करण्यापूर्वी आपण या ठिकाणी काय केलं पहा की P आणि C हे पॉइंट जॉईन करून घेतले, जोडले, किंवा या ठिकाणी सेगमेंट PQ काढलेला आहे. मग आपण कन्स्ट्रक्शनमध्ये जे काही केलंय तेच लिहिणार आहोत. ड्रॉ PC विच इंटरसेक्ट लाईन M ॲट पॉइंट D. तो या M ला कोणत्या बिंदूमध्ये छेदतो? D मध्ये. मग आता या ठिकाणी पहा BPT या ठिकाणी वापरता येईल का? आणि वापरायचा असेल तर कोणत्या दोन ट्रायंगलला आपल्याला अप्लाय करता येईल? तर या ठिकाणी पहा ACP हा जर ट्रायंगल घेतला तर हा BD कसा मिळेल तुम्हाला? BD पॅरलल टू AP. मग आपण या ठिकाणी ACP या ट्रायंगलमध्ये जर BPT आपण अप्लाय केला तर आपणाला लिहिता येईल AB अपॉन BC इज इक्वल टू PD अपॉन DC. इक्वेशन नंबर 1. त्यानंतर आपण दुसरा जर ट्रायंगल घेतला PCR आणि या PCR ट्रायंगलमध्ये DQ पॅरलल टू CR, म्हणून या दुसऱ्या PCR ट्रायंगलला BPT अप्लाय केल्यानंतर लिहिता येईल PD अपॉन CD इज इक्वल टू PQ अपॉन QR. पहा पहिल्या त्रिकोणावरून आपल्याला काय मिळालेलं होतं? AB अपॉन BC इज इक्वल टू PD अपॉन DC. दुसरा ट्रायंगल घेतला आपण PCR, त्यावेळी मिळालं PD अपॉन DC इज इक्वल टू PQ अपॉन QR. आणि या दोन इक्वेशनवरून सांगू शकतो आपण AB आणि BCचा रेशो PD आणि DCच्या रेशो इतका असेल, PD आणि DCचा रेशो PQ आणि QRच्या रेशो इतका असेल, तर AB अपॉन BC इज इक्वल टू काय असलं पाहिजे? PQ अपॉन QR असलं पाहिजे. आता या ठिकाणी मी काय ती सिद्धता तुम्हाला या ठिकाणी सांगत बसत नाही, कारण या ठिकाणी पहा इन ट्रायंगल ACP ट्रायंगलमध्ये BD हा AP ला पॅरलल आहे, म्हणून आपण काय लिहिलं? AB अपॉन BC इज इक्वल टू PD अपॉन DC. कारण द्या BPT. त्याच पद्धतीनं दुसरा ट्रायंगल घेतला आपण CPR आणि या CPR ट्रायंगलमध्ये DQ हा CR ला पॅरलल आहे, म्हणून त्याला लिहिता येईल PD अपॉन DC इज इक्वल टू PQ अपॉन QR. आता या ठिकाणी पहा याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणतो. इक्वेशन 1 and 2 वरून AB अपॉन BC इज इक्वल टू PD अपॉन DC, PD अपॉन DC इज इक्वल टू PQ अपॉन QR असेल तर या दोन इक्वेशनवरून आपण AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR सांगू शकतो. तर अशा पद्धतीनं या BPTचे काही ॲप्लिकेशन आणि BPT हा आपण आजच्या व्हिडिओमध्ये भाग पाहिलेला आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण यावरील एक्झाम्पल्स घेणार आहोत. धन्यवाद.